नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामींचरणी प्रार्थना. तर बऱ्याच ताई विचारतात की ताई तुमचं दुकान कुठे आहे? तर माझं दुकान आहे वडाळीभुई गावात, केद्राई रोडला, भगवती मंगल कार्यालय शेजारी. आणि अगदी जवळच आहे, रस्त्याच्या एकदम रोडच्या कडेलाच दुकान आहे. ज्यांचं कुणाचं येणं झालं ना त्यांनी नक्की आपल्या दुकानाला भेट द्या. आणि अगदी रोडवरच आहे, जे कोणी केद्राई मातेला येत असतील ना त्यांनी नक्की आपल्या दुकानाला एकदा तरी भेट द्या. आणि केद्राई रोड जवळूनच अगदी एकदम खेटूनच दुकान आहे. तर दुकानाचं नाव आहे योगेश्वरी लेडीज टेलर्स. म्हणजे तुम्ही लांबून पण लगेच दुकानाचं नाव दिसतं. काल दिवसभर लाईट नव्हती, तर लाईट नसल्यामुळे ना दिवसभर काल आम्ही दोघी तिघींनी कटिंग केली, क्लासच्या मुलींनी आणि मी अस्तर कापून दिलं की त्या ब्लाऊज पीस कट करायच्या. नवीनच होत्या पण खूप छान कटिंग केली त्यांनी. तर हे बघा एवढे ब्लाऊज शिवले. मी तुम्हाला मोजून दाखवते किती ब्लाऊज शिवले मी. तर यामध्ये फक्त 3 ब्लाऊजांचे अस्तर जोडलेले होते. हे बघा याचं पण अस्तर जोडलेलं होतं, याचं अस्तर जोडलेलं होतं, याचं पण. हे तिघ ब्लाऊजचे अस्तर जोडून तयार ठेवलेले होते. बॅक साईड तयार नव्हती, बॅक साईड मी तयार केली गळ्याची बाजून ते. आणि हे 3 ब्लाऊज जोडलेले शिवून. आणि हे 2 3 4 5 6 आणि 3 म्हणजे 9 ब्लाऊज शिवले मी आज दिवसभरात. एवढे ब्लाऊज शिवले. आणि काल लाईट नसल्यामुळे आम्ही हे बघा किती सारे ब्लाऊज कटिंग करून ठेवलेले. हे बघा हे 2 आहे, परत हे किती आहे 3 आहे, हे त्यातलं एक कॉलरचं आणि 2 हे म्हणजे 5 ब्लाऊज. हे पण 4 ब्लाऊज हे आणि हे 3 ब्लाऊज आहे. आणि ह्या पिशवीमध्ये 4 ब्लाऊज आहे. म्हणजे एवढे ब्लाऊज आम्ही कटिंग करून ठेवलेले. आणि हे पण एवढे कटिंग केलेले ब्लाऊज आहे. बघा हे एवढे सगळ्या प्रत्येक ब्लाऊजवर चिठ्ठी टाकलेली आहे, नाव पण टाकलेलं आहे. आता हे एवढे ब्लाऊज खूप सारे, म्हणजे जवळजवळ किती ब्लाऊज आहे 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 16 17 18 ब्लाऊज आहे. 18 ब्लाऊज हे अजून एवढे शिवायचे बाकी आहे. आणि 18 ब्लाऊज मधले हे एवढे मी कटिंग केलेले होते. हे शिवून तयार झालेले. आणि इकडे पण बघा ब्लाऊज कटिंग केलेले. हे बघा हे पण अजून कटिंगचे शिवलेले बाकी. या साईडला जे ठेवलेले ते ना त्यातले हे एवढे ब्लाऊज, हे 9 ब्लाऊज शिवले. 9 आणि हे 3 ब्लाऊज इथं ठेवलेले होते. आता हे उद्या आधी कंप्लीट करायचे आणि त्यानंतर इथल्या ब्लाऊजांना सुरुवात करायची. तर एवढं काम झालंय आज माझं. खूप थंडी वाजत होती मला, तर आतून श्रग घातलेलं आणि श्रगच्या वरून स्वेटर घातलं. म्हणजे एवढी थंडी वाजत होती, पाय पूर्ण थंड झालेले. आता किती वाजले 9:45 झालेले. आणि मस्त असे स्वामींचे इतके छान गाणे लावलेले होते मी. इतकं भारी वाटत होतं ना ब्लाऊज शिवायला, अजिबात कंटाळा नाही आला. असे ब्लाऊज शिवायला अजिबात कंटाळा नाही आला. आणि स्वामींचे गाणे म्हटलं की एक अंगावर शहारे आणणारे आणि एक मन प्रसन्न करणारे असे हे आपले स्वामींचे गाणे असतात. त्यामुळे मी संध्याकाळच्या वेळेस ना एकटी असो केव्हाही किती असे एकटेपणा वाटला, काम करायचं असेल तर सरळ स्वामींचे गाणे लावून द्यायचे. आणि इतकं छान मस्त वाटतं. आणि त्या याच्यात त्यांना किती काम करतो, किती ब्लाऊज शिवतो हे आपल्यालाच कळत नाही. मी अक्षरशः म्हणजे मला असं वाटलं 7 एक ब्लाऊज झाले असतील असं. तर मोजलेत आता 9 ब्लाऊज झालेले. म्हणजे असं कामात पण आपल्याला स्वामी आपल्याला हरूच देत नाही असं आहे. तर चला आता गुड नाईट सगळ्यांना. तर लाईट नव्हती आज आमच्याकडे दिवसभरासाठी. तर कधीच लाईट जात नाही, पण आज अचानक लाईट गेली. आणि असं माहिती असतं तर लाईट जाणार आहे, तर आम्ही रात्रीच ब्लाऊज शिवून घेतले असते. आणि काल संध्याकाळी पण ब्लाऊज मी कटिंग करून घेतले. आणि परत दुसऱ्या दिवशी म्हटलं दिवसभराच्या शिवण्यासाठी ब्लाऊज 7-8 तयार केले होते. आणि दुसऱ्या दिवशी दुकानात आलो तर 11ला लाईट गेली. आणि 11 ते डायरेक्ट संध्याकाळी 8 वाजताच लाईट येणार होती. मग काही ज्या ताई क्लासला आलेल्या होत्या ना, तर त्यांना सगळ्यांना ब्लाऊज पण शिवायचे होते. आणि माझी तर मशीनचं काम बंदच होऊन जातं मग लाईट नसल्यामुळं.
आणि ह्या ज्या मशीन आहेत ना माझ्याकडे, तर ह्या तिन्ही चारी पण मशीनला आहे ना मोटर लावलेली आहे. आणि ज्या कोणी मागच्या वर्षी नवीन ज्या कोणी शिवणार येतात ना, तर त्या सर्व लगेच मोटरीवरच शिवायला लागून जातात. हळूहळू का होईना प्रत्येक गोष्टीची माहिती देऊन त्या मोटरीवर ब्लाऊज शिवता. मग त्यामुळे मोटरीला आहे ना अशी मशीनला दोरी म्हणजे पॅन्डलवर कधी कोणी चालवलीच नाही. आणि आता ह्या ज्या नवीन ताई आलेल्या आहे ना क्लासला, तर यांना काही मोटरी म्हणजे चालू करून दिली होती मोटर, पण त्यांना भीती वाटत होती. त्या म्हणता नाही ताई आम्हाला जमणार नाही. मग मी इकडे ह्या मशीनवर पिको करत होते आणि दुसऱ्या मशीनला आहे ना, मग त्या दोघींनी पण दोरी, एक पण मशीनला दोरी नव्हती. मग त्यांनी दुकानात दोरी घ्यायला जायचं म्हटलं की त्यांची चेष्टा मस्करी चालली. ही म्हणती मी जाते, ती म्हणती तू जाय, असं चाललं होतं. म्हटलं चालेल कोणीच नका जाऊ, आता आता आहे ना आपण मस्त कपडा कट करून आणि त्याची दोरी बनवू. आणि ही एक दीदी आली होती ना नवीन, ती पण लिखाण करत होती कारण तिचा पहिलाच दिवस होता. आणि ह्या ज्या तिघी जणी आहेत ना ह्या जुन्या होत्या, तर त्यांना ब्लाऊज शिवायचे होते. तर मग त्या बोलल्या की आम्ही दोरी बनवतो. मग त्यांना कपड्याच्या असं ब्लाऊज पीसच्या लांब लांब अशा पट्ट्या कापून दिल्या आणि त्या आता मस्त अशी छान अशी दोरी वळवतात. ते दोरी वळवून झाली की मग त्यांनी पहिले दोरी वळवली आणि मशीनचं माप घ्यायचं सोडून दिलं आणि आत बाहेरून दोरी टाकली. अशी खूप हसी मजाक चालली होती. म्हणे आज लाईट नाही तर आज सगळे फ्री आहे, कोण काय करतं. ब्लाऊज तर एकीने पण शिवलं नाही, पण दोरी वळवण्यामध्ये दोरी तयार करायची, तुटायची आणि परत टाकायची, अशी इतकी म्हणजे एकमेकींना खूप हसायचं काम चालू होतं. दोरी एकदा उलटी टाकली, मी पण लक्षच दिलं नाही, पाठीमागे चालू द्या म्हटलं तुमचं काय आहे ते. आणि वरून दोरी टाकली का आतमध्ये जायची आणि आतून दोरी टाकली का लगेच कमी पडायची. अशा पद्धतीने त्यांचं चाललं होतं. आणि दुकानात इतकी गर्दी झालेली, ती पिकोच्या साड्या पातळ होते पिको करण्यासाठी. आणि या दोघींना पण पिकोची मशीन काही एवढी व्यवस्थित चालवता येत नाही. म्हटलं चला आज लाईट नाही आहे तर आपण पण पिको करून घेऊ. आता सगळ्या पॅन्डलवरच मी पण पिको करत होते आणि मस्त असे छानसे मस्त दीदीने फोटो काढलेले, ते सगळ्याजणी फोटो पण बघत होत्या. कसं असतं ना, लाईट जर असली ना तर ज्याच्या त्याच्या कामामध्ये प्रत्येकजणी, ही म्हणती मी त्या मशीनवर बसणार, ती म्हणती मी त्या मशीनवर बसणार, कोणी कटिंग करतं तर कोणी काय, असं काही ना काही कामात ज्याच्या त्याच्या कामात बिझी होतं. आणि आज लाईटमुळे ना सगळ्याजणी अशा फ्री बसलेल्या होत्या, मस्त काम चालू होतं. आणि असंच ना क्लासमुळेच आहे ना आपल्याकडे कसं एकमेकींची ओळख होती, एकमेकींना मस्त असं सवय होऊन जाते ना, तर एखाद्या दिवशी जरी आलं नाही ना कोणी तरी करमत नाही असं होतं. तर साड्यांचा ढीग बघा कुठपर्यंत गेला आहे आणि अजून एवढ्या साड्या तर बाकीचे पिको फॉल करायसाठी. तर आता हे काय झालं आहे आज, तर हे जे 2 ब्लाऊज शिवत होते ना मी, हे एक ब्लाऊज आहे वाईन कलरचं आणि या जोडीचं अजून एक ब्लाऊज होतं. तर हे 2 ब्लाऊज आहे ना मला अर्जंट द्यायचे होते. त्या ताईंचा फोन आला की मला अर्जंट 2 ब्लाऊज शिवून पाहिजे. तर मग म्हटलं आता ते पण शिवून घेऊ. तेच शिवत होते, तर म्हणजे वाईन कलरचं ब्लाऊज तर फक्त जोडायचं बाकी राहिलं होतं. आणि हे जे बॉटल ग्रीन कलरमध्ये ब्लाऊज दिसतं ना, ते एका दीदीचा अर्जंट फोन आला. तिने मला आधी फोन केला पण माझ्या लक्षातच नाही राहिलं आणि ती अचानक संध्याकाळी 7 वाजता ब्लाऊज घेण्यासाठी आली. तर ती म्हटली का मावशी तुम्हाला 2 दिवस झाले तेव्हा फोन केला, आणि माझ्या खरंच अक्षरशः म्हणजे विसरून गेली मी. म्हणजे लक्षात होतं तिचं ब्लाऊज द्यायचं, पण ती आत्ता अचानक घ्यायला येईल असं काहीच माहिती नव्हतं. मग ते ब्लाऊज तिला म्हटलं तू किती वेळ येतं, ती म्हणते अर्धा पाऊण तास आहे. म्हटलं चालेल ठीक आहे तू ये, म्हटलं तुला काय घ्यायचं आहे ते, म्हटलं मी तुला ब्लाऊज तयार करते. तर तिचं ब्लाऊज शिवायचं होतं बोटनेकचं आणि बाहीला पण फुगाबाई आणि अशी खाली पट्टी टाकायची होती. तर इतकं घाईघाईत म्हणजे ते सर्व काम बाजूला ठेवलं आणि हे ब्लाऊज कटिंगला घेतलं. बोटनेक ब्लाऊज शिवायचं म्हटलं का वेळच लागत नाही, अगदी सोप्या पद्धतीत अगदी सोप्या याच्यामध्ये ब्लाऊज शिवता येतं. तर मी आता हे ब्लाऊज शिवायला कटिंग करून घेते आधी. म्हणजे कटिंग करून मी अर्ध्याच तासामध्ये ब्लाऊज शिवलं आहे हे. तर हे याची उंची टाकली आहे मी 14.5 आणि मुंडा घेतला आहे 6.5 आणि कमरघेर आहे तिचं 25. तर मी घडी टाकलेली आहे 10ची. तर अशा पद्धतीने मी बोटनेक ब्लाऊज तयार करते. बोटनेक ब्लाऊज तयार करताना आहे ना उंची जास्त पाहिजे. उंची जास्त असली की मग ब्लाऊज तरंगत नाही. आणि हे एका दीदीचं ब्लाऊज होतं, ते तिला आहे ना कॉलेजमध्ये काही फंक्शन होतं आणि मग ते तिथं घालायचं होतं. आणि मग तिला ते अर्जंट, ती म्हणे मला उद्या सकाळी 7लाच जायचं आहे मावशी ब्लाऊज. तर तिला बोलली होती की सकाळी शे, पण ती नाही बोलली. ती म्हणते सकाळीच कोणीच येणार नाही, तुम्ही मला आत्ताच ब्लाऊज तयार करून द्या. म्हटलं ठीक आहे चालेल. मग एवढ्या घाई गडबडीत म्हणजे कटिंग करून पण आणि कापून पण असं म्हणजे 30च मिनटात म्हणजे ब्लाऊज शिवून झालं.
तिच्यासोबत जे एक मैत्रीण आलेली होती, एक भाऊ दादा आलेला होता. त्या म्हणे मावशी तुम्ही कसं काय एवढं छान ब्लाऊज शिवलं घातलं ना तिला, इतकं सुंदर बसलं, इतकं परफेक्ट बसलं, कुठंच काही प्रॉब्लेम नाही झाला. आणि वरती ब्लाऊजला मी इथं बटन लावलेलं होतं आणि बॅक साईडला असा पानगळ्याचा आकार घेतला, बॅक हुक टाकलेले होते. अशा पद्धतीने मी ब्लाऊज कटिंग केलं आहे मी तिचं. आणि शिवल्यावर तर मी तुम्हाला दाखवते, शिवताना पण व्हिडिओ काढलेला आहे, पण व्हिडिओ जास्त मोठा होईल म्हणून मी फक्त आता या ब्लाऊजची कटिंगचा व्हिडिओ दाखवते तुम्हाला. तर फ्रंट साईडचा गळा घेतला आहे मी 3.5चा रुंदी घेतली. तर ह्या ब्लाऊजचा गळा आहे ना, गळा रुंदी 3.5ची घेतली आहे आणि खाली जो गळा टाकला आहे ना मी, तर 4.5 इंच घेतला आहे. आणि त्याचा पण असा पान आकाराचा शेप दिला आहे त्याला. त्या दिदीला असाच पाहिजे होता, फ्रंट साईड आणि बॅक साईड असा शेप पाहिजे होता. मग मी त्याच पद्धतीने घेतला. ही ब्लाऊज कटिंग करायला आहे ना अगदी सोपं आणि शिवायला पण सोपं आहे, फक्त व्यवस्थित आपली कटिंग आली पाहिजे. आता ह्या ज्या ब्लाऊजचा काट आहे ना, हा पूर्ण डायमंडचे खडे आहे याला. मग मी हा काट असा कट करून घेणार आहे. आता बऱ्याचशा साड्यांना ब्लाऊजला आहे ना हा काट असा येतो की एकच बाही बसते त्यामध्ये आणि दुसऱ्या बाईला अजिबात वर्क राहत नाही. मग मी आता सध्या तर काय करते, ते ब्लाऊजचा काट कट करून घेते आणि त्यानंतर ब्लाऊज कटिंग करते. आता हे पण तसंच करते. याची पण 4 घडी टाकून घेतली. 4 घडी टाकल्यानंतर मागचा पुढचा भाग दोघं पण बाजू यामध्ये एकाच कपड्यामध्ये निघून जातात. मग कटिंगला पण जास्त वेळ लागत नाही. तर अशा पद्धतीने मी ब्लाऊज कटिंग करते. तर असं टाकलं की मस्त फ्रंट आणि बॅक साईड दोघं पण सोबत निघतात आणि शिवायला सोपं आणि घाई गडबडीत असं ब्लाऊज शिवायला आहे ना पटकन होतं, जास्त वेळ लागत नाही. तर व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.